नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती। दुपारी 2:30च्या दरम्यान सेन्सेक्स जवळजवळ 1000 पॉईंटपेक्षा जास्त खाली होता। त्यानंतर मात्र रिकव्हरी झालेली आहे। आज निफ्टीची मंथली एक्सपायरी असल्यामुळे व्होलॅटाइल ट्रेडिंग सेशन आजचा राहिलेला आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 645 पॉईंट घसरून 80,952 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 204 पॉईंटने घसरून 24,610 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई टेलिकम्युनिकेशन इंडेक्स 0.31% वर आहे। बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेले आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.33%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.17% ने खाली आहे। बीएसई फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स सर्वात जास्त म्हणजे 1.25% ने खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इंडसइंड बँक 1.95%, बजाज ऑटो 0.53%, भारती एअरटेल 0.49%, जेएसडब्ल्यू स्टील 0.47% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ओएनजीसी 2.82%, महिंद्रा अँड महिंद्रा 2.73%, टेक महिंद्रा 2.04%, हिंदाल्को 2.03% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 5,045 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3,715 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।